नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 मध्ये खनिज संपत्तीवर आधारित प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रॅफाइट आढळते? 1 गडचिरोली, 2 नागपूर, 3 सिंधुदुर्ग आणि 4 यवतमाळ. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 सिंधुदुर्ग. महाराष्ट्र हे खनिज साधन संपत्तीसाठी फारसं प्रसिद्ध राज्य नाही. राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्ती प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकावरती पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा, मॅंगनीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात. गडचिरोली जिल्ह्यातील प्रामुख्याने लोह खनिज आणि मॅंगनीज सारखी महत्त्वपूर्ण खनिजे आढळतात. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मॅंगनीज आणि कोळशाच्या मोठ्या साठे आहेत आणि कामठी सारख्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोळसा आणि चुनखडी इत्यादी खनिजे आढळतात. महाराष्ट्रात ग्रॅफाइट प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो. तसेच सिलिका सॅड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो. त्या व्यतिरिक्त बॉक्साईट सारखं खनिज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतं. आता यावरती प्रश्न कसा विचारला जातो? महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारणा क्षेत्र आहे? 1 अमरावती, 2 नागपूर, 3 नाशिक आणि 4 पुणे. कमेंट बॉक्स तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करायची, चॅनलला नवीन असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही. धन्यवाद.